हे बघा, तब्बल 12 वर्षापूर्वी काही शेतकरी मित्र नाशिक मार्केटला भाजीपाला विक्री करायला आले. त्याच्यानंतर आम्ही एकत्र आलो व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकत्र येण्याचा उद्देश हा होता की शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी चांगल्या जाव्यात. ते नॉलेज असू द्या की सगळ्या गोष्टी पीक कीड नियंत्रण सगळ्या गोष्टी द्याव्यात. त्याच्यामुळे आम्ही एकत्र आलो. आता 12 वर्षानंतर हा मेळावा का एकत्र घ्यावा लागला, तर या 12 वर्षामध्ये असं म्हणतात की बघा अध्यात्मामध्ये की 12 वर्ष जेव्हा कुणी 12 वर्ष तप करतात. आता आमचं तप हे शेतीमधलं झालं की शेती करताना शेतकऱ्याला येणाऱ्या अडीअडचणी, त्यात खत, पीक कीड रोग नियंत्रण, शेतीच्या समस्या काय त्या सगळ्या जाणून आणि शेतकऱ्यांना तब्बल 12 वर्षामध्ये जे लोक आहे सोशल मीडियावरती त्या लोकांच्या समस्या जाणून आम्ही या ठिकाणी आज एकत्र आलो. एकत्र येण्याचा उद्देश आहे असा आहे आमचा. एकत्र येऊन आमचं स्नेहमिलन देखील झालं. त्यानंतर इथं रक्तदानाचा मोठा कार्यक्रम तो संकल्प तो पूर्ण केला आणि त्यानंतर इथं येऊन आम्ही आता जे 12 वर्षामध्ये जे काही सक्सेस लोक आहे ते सर्व या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. आणि त्यानंतर आमची अशी पुढची भूमिका आहे की शेतीमध्ये आम्हाला ज्या अडीअडचणी येतात, समजा जर ह्या लोकांचा एकत्रितपणे जर आलो तर ज्या शेतीमध्ये जे आम्हाला संसाधनं लागतील आम्ही एकत्रित येऊन एखादी फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करू. सरकार आम्हाला त्या ठिकाणी आज आश्वासन दिलं, साहेबांनी देखील मदत करतील आणि ते एकत्र आल्यानंतर आम्ही त्याच्यातून मोठी क्रांती उभी करण्याची आमची यशोगाथा आहे. तर बघा, तुम्ही सह्याद्रीचं उदाहरण घ्या. आज सह्याद्री फार्म जर बघितलं तर अचानक मोठी झालेली ती सह्याद्री देखील अशीच सुरुवात झाली होती आणि अशा पद्धतीने आमची सुरुवात ही पहिली. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही हा ॲटोम बॉम्ब कसा असतो की छोटा असतो पण स्फोट झाल्यानंतर त्याचा उद्रेक होतो, त्या पद्धतीने हा शेतकरी आज एकत्र आला आहे आणि एकत्र येऊन तो शेतकरी मोठी क्रांती घडवणार आहे.